ठाणे पोलिसांची भाटपुरा फाट्यावर मोठी कारवाई। 5,83,000चा गांजा व वाहन जप्त, दोघांना घेतले ताब्यात। शिरपूर तालुक्यातील ठाणे पोलिसांनी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा फाट्यावर अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती ठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसार माध्यमांना दिली आहे। या कारवाईत गांजासह तब्बल 5,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 संस्थांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा फाट्यावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कारवर करण्यात आली। तपासणी दरम्यान कारच्या डिक्कीतून 10 किलो 380 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। या प्रकरणी कुणाल सुभाष नाईक राहणार दौलतनगर शिरपूर आणि आकाश मुकुंद पानपाटील राहणार मोगलाई धुळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 20/12/2025 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशाने शिरपूर रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकी या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती। नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी चालू असताना नाकाबंदी पथकास साधारण 20/12 रात्री मध्यरात्री स्विफ्ट कार नंबर GJ06PL 6353 ही चेक करण्यात आली। सदर कारमध्ये दोन्ही सम होते। सदर गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये गांजा मिळून आला। त्यानंतर आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे धुळे यांच्या परवानगी घेऊन राष्ट्रपती अधिकारी शिरपूर तहसील कार्यालय तसेच सरकारी पंच फोटोग्राफर काटा वजनधारक यांना पाचारण करून आम्ही स्वतः सपन शत्रुघ्न पाटील तसेच केसाहेब वाटेवाल व इतर अंमलदार पथक असे जाऊन शिरपूर चोपडा रोडवर भाटपुरा चौकी या ठिकाणी छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान पंचनामा केला असता साधारण 10 किलो गांजा त्याची किंमत 83,000 रुपये तसेच सदर स्विफ्ट कार 5 लाख किमतीची ही गुन्ह्याच्या आम्ही जप्त करण्यात आली आहे।